नमस्कार मंडळी, आज आहे ना मी घरच्या घरी असे व्हेज स्प्रिंग रोल बनवले होते आणि हे स्प्रिंग रोल एवढे छान झाले होते ना की काय सांगू तुम्हाला. म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. त्यासाठी आहे ना सगळ्यात आधी मी असं थोडंसं मैदा घेऊन छान असं मळून घेतलं होतं. मळून घेताना थोडंसं त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकलेलं. त्याचबरोबर आहे ना घरात होत्या तेवढ्या भाज्या घेतल्या आणि त्या सुद्धा बारीक चिरून घेतल्या. थोडेसे नूडल्स आहे ना घरामध्ये शिल्लक होते म्हणून ते सुद्धा आहे ना अशा पद्धतीने छान शिजवून घेतले आणि एका चाळणीत काढून घेतलं. स्प्रिंग रोलसाठी आहे ना आपल्याला इथे स्टफिंग तयार करायचं. त्यासाठी मी कढईमध्ये सगळ्या भाज्या छान परतवून घेतल्या. त्याच्यामध्ये नूडल्स सुद्धा टाकले शिजवलेले. थोडासा मॅगी मसाला टाकला आणि चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट टाकलं. माझ्याकडे सॉसेस वगैरे नव्हते म्हणून मी आपलं साध्या पद्धतीने छान असं स्टफिंग तयार करून घेतलं. त्याचबरोबर आहे ना इथे साठासुद्धा मी तयार करून घेतला होता. आता इथे काय करायचं आहे, मैद्याचं पीठसुद्धा छान भिजलं गेलं होतं. त्याच्या आहे ना अशा छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेतल्या 4 ते 5 आणि त्यावरती आहे ना अशा पद्धतीने साठा लावून घेतला. तर आहे ना जवळजवळ मी 4 ते 5 छोट्या छोट्या पोळ्या बनवून एकमेकावर अशा ठेवून दिल्या आणि त्यासुद्धा आहे ना छान अशा वरतून लाटून घेतल्या. पोळ्या थोड्या मोठ्या झाल्या होत्या पण काही हरकत नाही. तव्यावरती आहे ना हे हलकंसं शेकून घ्यायचं आपल्याला फक्त. त्यानंतर ते लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान असे हे व्हेज स्प्रिंग रोलची शीट तयार झालेली आहे आणि किती सोप्या पद्धतीने केली. खूप छान पातळ झाल्या होत्या या. आता ह्या शीटमध्ये आहे ना आपल्याला स्टफिंग भरायची आहे. तर सर्वात आधी आहे ना मी इथे एक शीट घेतली होती. त्याच्यामध्ये आहे ना अशा पद्धतीने स्टफिंग टाकलेलं आहे आणि तुम्हाला आवडेल छोटं मोठं त्या पद्धतीने आहे ना इथे स्प्रिंग रोल बनवून घ्यायचं आहे. हे आहे ना स्लरी मी लावलेली आहे. पाणी आणि मैद्याचं पीठ घोळवून घेतलं होतं. आता ते इथे चिकटवण्यासाठी उपयोग केला. गरम गरम तेलामध्ये ना स्प्रिंग रोल अशा पद्धतीने छान आपल्याला तळून घ्यायचं आहे, डीप फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे मस्त कुरकुरीत असे छान स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला ही व्हेज स्प्रिंग रोलची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की घरी बनवून बघा सगळ्यांसाठी. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.